मिनट समय के बाद वो लम्हा समाप्त हो जाएगा, लेकिन एक यादगार लम्हा बनकर रह जाएगा इतिहास के पन्नों पर जब उठाकर देखा जाएगा। युवा कांग्रेस 2020 में देखिए कौन सा टीम फाइनल तक पहुंचा और कौन सी टीम उपविजेता रहा और कौन सा टीम तीसरा चौथा और कौन सी टीम मैन ऑफ द सीरीज है। टू व्हीलर्स बाइक किसके नाम गया और 24 इवेंट लाइव है संदीप जी पाटिल बोरली और पूरी उनकी टीम मैनेजमेंट का स्वागत और डीजे आकाश उनकी भी तहे दिल से स्वागत है। और जितने भी इस टूर्नामेंट में जुड़े हैं अंपायर की भी तारीफ करना चाहूंगा। शंकर दादा मात्रे देखिए अंपायर, प्रवीण पवार सर देखिए अंपायरिंग के काम करने के लिए, राजेंद्र काजली सर देखिए बात करेंगे, उनका भी तहे दिल से स्वागत है। तो चलिए 3 ओवर का मैच फिर से एक बार है, क्या कुपरेल टीम फिर से एक बार छोटा स्कोर में रोक पाएंगे? और ये चलिए पहली गेंद तेज रफ्तार से निकलता हुआ, सीडन टीम ने टॉस जीतकर तो बल्लेबाजी ले लिए हैं। और ये चलिए भाई और थोड़ा समय इंतजार कर ले, आखिरी मैच है और थोड़ा समय इंतजार कर लीजिए। और यहां पर बल्लेबाजी की बात करेंगे, ओहो ये चलिए यहां पर विकेट को बिखार दिया यहां पर और पहला सफलता हाथ लगता हुआ। रायगड जिल्ह्यानं डंका वाजतय, रायगड जिल्ह्यानं डंका वाजतय, युवा काँग्रेस चषकाचा डॅशिंग अभिजित पाटील आयोजक लाभलाय चषकाला, डॅशिंग अभिजित पाटील आयोजक लाभलाय चषकाला। हाँ बिल्कुल बिल्कुल, डैशिंग अभिजीत पाटिल से बात करेंगे। बेहतर अगर बॉलीवुड में होते तो मेरे हिसाब से शायद शाहिद कपूर भी उनसे पीछे रह जाते। खूबसूरत चेहरा और विश्वजीत पाटिल सबका भी तारीफ करना चाहूँगा, जिस तरह के एक दूसरे के साथ देखिए कंधों को मिलाकर मेघराज मातृ साहब देखिए जिनका जन्मदिन काफी धूमधाम से 2 रात मनाया गया। एक दरिया दिल तो चलिए यहाँ पर सीडो टीम देखिए टॉस जीतने के साथ बल्लेबाजी ले लिए हैं। और शैलेश जी मैं हमेशा कहता हूँ शाम में जहर हो या ना हो लेकिन जहरीला दिखना चाहिए और सीडो टीम को वो जहरीला बनना होगा अपने आप को। देखिए टॉस जीतकर बल्लेबाजी लिए हैं, कहते ना रंग काला हो लेकिन वफादार होना चाहिए, इनिंग छोटा हो लेकिन यादगार होना चाहिए। एक छोटा छोटा इनिंग्स खेलना चाहिए और तब जाकर आप बड़ी टारगेट तक पहुंच सकते हो। चुनौती है, कुपरेल टीम एक बड़ी ताकतवर टीम है, आज के दिन के ऊपर बड़े अच्छे काम करते आ रहे हैं। और ये चलिए यहाँ पर रन निकलना मुश्किल हो रहा है और अंपायर बता रहे हैं लेग बाय के रूप में रन। रोशन सर कहते हैं ना जब आपकी कोई बुराई कर दे ना पेट पीछे तो सोचिए आपकी तरक्की हो रही है, तो उसी तरह की जब लेग बाय के रूप में रन आ रहे हैं ना तो सोचिए गेंदबाजी बहुत अच्छी हो रही है, क्योंकि जब बल्ले से रन नहीं आता है। लेकिन थोड़ा सा चींगो इस हीरोन टीम को जागना होगा थोड़ा सा यहाँ पर मेरे हिसाब से। कितना सांप बड़ा हो या छोटा लेकिन डसने का अंदाज तो वही रहता है। ये चलिए ये स्नो अपील करते रह गए हैं लेकिन दोनों बल्लेबाज ने रन निकाल लिए। और ये चलिए प्रीतेश बता रहे हैं थोड़ी सी नजरें रखिए भाई, कहीं नजरों का तीर है चलाने दे सामने वाले। और कहते ना कौवे की चोंच मारने से पहाड़ में सुराग नहीं गिरता है। सिंगल डबल से जितने भी कोशिश कर लो आपको अच्छा टारगेट सेट नहीं कर सकते हो। चलिए 2 रन अभी तक देखिए यहाँ पर तीसरा रन की तलाश में निकल पड़े हैं। हल्की सी खराब फील्डिंग। चलिए जी देखिए यहाँ पर बात करेंगे स्कोरिंग की काम करते हुए और सुदर्शन जी पाटिल देखिए बात करेंगे जो जिम्मेदारी उन्हें बढ़ चुका है। बेस्ट बल्लेबाज गेंदबाज सीरीज ये सब निकालना पड़ता है आजकल, इसलिए बतौर स्कोरर बुलाया जाता है क्योंकि सबके साथ इंसाफ भी मिले। ये चलिए वाइड का इजाफा, थोड़ा सा पर एक्स्ट्रा के रूप में रन आ रहा है। लेकिन रोशन सकपाल सर मैं हमेशा कहता हूँ दूसरे के कंधों में जनाजा उठाया जाता है, खुद के कंधों में जिम्मेदारी। और यहाँ पर बल्लेबाज ज्यादा उम्मीद नहीं कर सकते गेंदबाजी से कि अगला गेंद खराब आने वाला है, जिम्मेदारी खुद को लेना होगा। कहते हैं ना भरोसा करना क्या गैरों पर जब चलना है खुद के पैरों पर। और मैंडेटरी पावर प्ले का और ये चलिए ओवर थ्रो इतनी तेज हो रहा है कहीं थोड़ा ऊंच नीच ना हो जाए। सिंगल आया इस बार
ओवर का समाप्त है, लेकिन समझ बुझ का क्रिकेट, क्या कोई प्लानिंग था इस ओवर के पीछे कि विकेट ना गिराया जाए, अंतिम 2 ओवर में 12 गेंद के पर प्रहार किया जाए। और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ स्कोर बोर्ड 5 रन। सीडॉन टीम के दर्शक अगर घर पे इस मैच देख रहे होंगे तो यूट्यूब के माध्यम से बिस्तर पर थोड़ा सा मैं कहूँगा 5 रन को देखने के साथ नींद थोड़ा बढ़ चुका होगा, लेकिन जैसे एक बाउंड्री चौके छक्के लगेगा फिर से नींद वापस खुल जाएगा। और यहाँ से सीडॉन के दर्शक कुछ इंतजार कर रहे होंगे, जो एक माँ का अधूरा सपना था कि मेरे करण अर्जुन आएंगे, रोशन सकपाल सर। और जब अमरीश पुरी के कानों तक पहुंचा ये मैसेज जाकर, ठाकुर जी करण अर्जुन फिर से आ गए, अब तो ठाकुर तक क्यों। और उसने बताया, देखो मरे हुए कभी वापस आते हैं क्या, अगर आ ही गए तो इस बार ऐसी मौत मारूंगा कि भगवान भी पुनर्जन्म वाला सिस्टम ही बंद कर देगा। वाइड का इजाफा, एक्स्ट्रा के रूप में 1 रन आता हुआ। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया 6 रन। भाई थोड़ी एक्सीलेंट पर पैर आपको दबाना होगा, कहते ना दिल में सोचने से कुछ होता नहीं है, रात में बुलाने से कोई जागता नहीं है, जो भी करना है आपको इस बची हुई गेंद के ऊपर करना होगा। स्ट्राइक पर बल्लेबाज प्रदीप, कदमों का इस्तेमाल, फील्डर हैं। और आज देखिए यहाँ पर बात करेंगे, कमाल के कैचेस लिया जा रहा है और कमाल के गेंदबाजी। और प्रीतेश शायद इनका नाम देखिए लगातार जाता बड़ी जी। तो चलिए यहाँ पर सीडॉन टीम के लिए थोड़ी सी मुश्किल बनता हुआ। और रोशन सर, मैं हमेशा कहता हूँ जिंदगी में मुश्किल आए तो कठिन आए तो उदास मत होना, क्योंकि कठिन रूल हमेशा एक अच्छे एक्टर को दिया जाता है। जिसे तीसरा ओवर का खेल समाप्त होगा, यहाँ से अलविदा लेंगे हम निश्चित रूप से। और अंतिम 3 ओवर के लिए रोशन सकपाल सर, जिसे आरसीसी पेड हम नाइट के किंग टीम माने जाते हैं, और नाइट मैचेस के कमेंटेटर रोशन सकपाल सर, बड़ी अच्छी एनर्जी और स्टेमिना उनके पास बेहतर अंजाम देते हुए हर टूर्नामेंट में। इस बार देखिए ताकत का तो इस्तेमाल किए, लेकिन ये प्रीतेश कहते हैं ना, तेरी जुल्फों में खो जाना चाहता हूं, पर तो तेल इतना लगाती है कि मैं हर बार फिसल जाता हूं। जब भी बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहे हैं तब प्रीतेश दीवार बनकर आ जाते हैं। अग्री लय डिग्री आमचा, अग्री लय डिग्री, अग्री लय डिग्री आमचा, अग्री लय डिग्री। धन्यवाद ढीचे। तो चलिए यहाँ पर लगातार विकेट्स गिरता हुआ, कहते हैं ना कौन पूछता है बंद पिंजरों के परिंदों को, लोग देखते रहते हैं उड़ने वाले परिंदों को। तो यहाँ पर देखिए प्रीतेश आज बड़ा उनका नाम रहा, बल्लेबाजी में लीजिए, फील्डिंग में लीजिए, और उनकी पूरी डिपार्टमेंट। लेकिन मैं जो टॉप 4 तक पहुंचे ना चारों टीम, रोशन सकपाल सर, मैं चारों टीम को श्रेय देना चाहूँगा, क्योंकि जिस तरह के मंजिल तक पहुंचने के लिए सबसे पहले बड़ी चुनौती रहता है। भलाई वहाँ पर कमरा बड़ा मिले छोटा मिले, देखिए मैं तो कहूँगा चौथा नंबर ट्रॉफी लेने वाला बड़ा खुश रहेगा। सिंगल सेल्फी ले सकता है, लेकिन चौथा नंबर वाला 5 को बुलाना पड़ेगा भाई सेल्फी निकालने के लिए, इतना बड़ा ट्रॉफी है। और ये चलिए भाई हेलीकॉप्टर उड़ाने का कोशिश है, और ये चलिए क्या थ्रो, देखिए कमाल का ओवर थ्रो, भलाई सिंगल निकला, लेकिन भावेश पवार का याद दिला दिया। भावेश पवार हमेशा ऐसे करते हैं, दिमाग की चतुराई करते हैं, विकेट कीपर के एक में रहते हैं, नॉन स्ट्राइक पर कभी भेज देते हैं, कभी विकेट के बीच में जाकर बल्लेबाज को चकमकाते हैं। चलिए पूरी दर्शक यहाँ पर लगातार 4 रन मजा लिए। टीम का स्कोर देखिए 7 रन। ये रनों को सुनने के साथ साथ थोड़ी सी नाखुश रहेंगे, और कहते हैं ना अधिक भी सीधा साधा सही नहीं है मेरे हिसाब से, क्योंकि कहते हैं ना सीधा साधा पेड़ को हमेशा काट लिया जाता है और टेढ़े मेढ़े पेड़ को छोड़ दिया जाता है। तो थोड़ा सा यहाँ पर कुछ कर दिखाना होगा।
ये चलिए गेंद बल्ले पर नहीं आ रही है। डगआउट से तो यही सोचते होंगे भाई तू पान खा जुल्फे बना लेकिन शराब पीना छोड़ दे भाई। चौके लगा छक्के लगा कहीं से भी, लेकिन सिंगल डबल्स ये कहीं से भी बना लेकिन डॉट गेंद खेलना छोड़ दे। डॉट गेंद कैंसर बीमारी के जैसे मारता है कम, डराता है ज्यादा। इस बार देखिए कवर ड्राइव और वहां पर भी देखिए फील्डर रखा गया है। ये कोपरोल इलेवन कोपरोल टीम मुझे लगा रहा है हाथों में फेविकल लगा कर आए हैं, ये हाथ से नहीं निकल रहा है। और कितनी मेहनत करते होंगे इसके लिए सोचिए रोशन कृपाल सर। इसलिए तो कहता हूं जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी बोलेगा बेटा ले 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 ले, ये तेरी अमानत है। लेकिन जो 4 टीम पहुंचे यहाँ पर काबिल तारीफ। ओहो ये चलिए यहां से बता दिए भाई आलू ही आलू नहीं, हम टमाटर का चटनी भी खाएंगे। अरे रोहित विराट क्या हम MS धोनी के जैसे छक्का उड़ाएंगे। डिचका डिचका Repeat, 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 repeat. और ये छक्के देखिए मैच को आगे लेकर जाता हुआ। टीम का स्कोर देखिए 14 रन। रोशन सर कहते हैं ना शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है और पूरी बोतल पी जाने से एकदम सामने आ जाती है। तो उसी तरह के क्रिकेट में देखिए एकांक चौके छक्के लगने के साथ मुकाबला थोड़ा सा करीब आता हुआ। 14 रन बनाए लेकिन बाबूशाह खरं तर हा जो फटका मारला ना तो षटकर नाही 8 होता 8। इसलिए तो सगळा राग त्यानं या अगोदरच्या चेंडूचा याच चेंडूवर काढला आणि लांबच लांब षटकार मारला। बिल्कुल बिल्कुल सर। जगदीश भुईर उन्होंने बता दिए भाई बकरे की मां कब तक खैर मनाएगी। और MS धोनी का याद दिलाएं और अंतिम 6 गेंद के लिए थोड़ा सा चर्चा होता हुआ। यशवंत पाटील बोलले हा तर दस्ता होता दस्ता। आणि गरज आहे खरं तर पहिली 2 षटकं कमी धावांची झाल्यामुळे आता शेवटच्या या तिसऱ्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा आल्या ना तर या मॅच मध्ये मजा येईल, नाही तर मग एकतर्फी सामना कदाचित आपल्याला बघायला मिळेल। बिल्कुल बिल्कुल सर। ठीक है माड़ी सर कहते हैं ना मंजिल हासिल करनी है तो तरीका बदलो इरादा नहीं। हाँ क्योंकि मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। 14 रन बनाए लेकिन अंतिम 6 गेंद और गेंद कौन से बंदे के हाथ में दे दिए जिनका नाम आज पूरा रात रहा। प्रीतेश क्या यहां पर नॉन स्ट्राइक पर देखिए जगदीश अजिंक्य पाटील आदित्य पाटील आलेले आहेत और ये चलिए वाइट का इजाफा। मेरे हिसाब से जगदीश को मौका लेना चाहिए। और क्या यहां पर बल्लेबाज प्रशांत देखिए प्रशांत बुलाते हैं तो जाने का जगदीश। यहां पर ये सवाल नहीं बुलाती है तो जाने का नहीं, बुलाते हैं तो जाने का यहां से। ये चलिए बंदा बुला ही नहीं रहा है क्योंकि एक्स्ट्रा के रूम में रन आ रहा है। 2 रन आता हुआ 1-1 बूंद से समंदर बनता हुआ और स्कोर देखिए जाकर पहुंचा। आणि ढाबेवाल्यांनी बक्षीस लावलं नाही वाटतं, म्हणूनच कदाचित ते फटके मारत नाहीत। वाट बघत असतील त्यांचे खेळाडू कधी आमचे ढाबेवाले बक्षीस मारतील। चलिए गाजर गाजर ठेवला पाहिजे पुढे। और ये चलिए यहां पर बात करेंगे अभी भी 6 गेंद करना होगा। प्रीतेश यहां पर देखिए थोड़ा अतिरिक्त रन खर्चा कर रहे हैं, वाइट गेंद का काफी इस्तेमाल कर रहे हैं। और यहां पर देखिए बात करेंगे रन देखिए पहला ओवर में अच्छा खासा नहीं आया, दूसरे ओवर में भी नहीं। और इस बार देखिए गेंद का लाइन छोड़ा, लेट का स्टेयर किया, गेंद को फाड़ के बीच से निकलता हुआ 4 रन। हेमराज म्हात्रे नावाचा अध्यक्ष युवक काँग्रेसचा, विश्वजित पाटील नावाचा अध्यक्ष पनवेल विधानसभेचा। आयोजन भारी बोरले गावान क्रिकेट सामन्यांचा, आयोजन भारी बोरले गावान क्रिकेट सामन्यांचा। युवक काँग्रेस चषक जिल्ह्यात गाजतय हायलाय मानाचा। बिल्कुल बिल्कुल इस टूर्नामेंट की देखिए टाइटल सॉन्ग युवक कांग्रेस चषक है एक समंदर। और मैं कभी भी कहता हूं सिकंदर हालत के आगे नहीं झुकता और ताल टूट भी चाहिए जमीन पर नहीं गिरता भाई, गिरते हैं 1000 दरिया जाकर समंदर में और समंदर जाकर किसी दरिया में नहीं गिरता। स्कोर देखिए जाकर पहुंचा 20 के घर के ऊपर और प्रदेश पे से एक बार तैयार है।
और इस बार भी देखिए पटकी हुई गेंद, क्या बल्ले से आया, बिल्कुल बल्ले से आता हुआ चौका। मित्रमंडळ आई एकवीरा नावाचा आहे पनवेल कोण गावाचा. प्रीतेश पाटिल देखिए थोड़ी सी महंगी साबित होते हुए 2 चौका खाते हुए और 2 चौके के साथ देखिए स्कोर जाकर पहुंचता हुआ यहां से 24 के घर में पुणे हाईवे। देखिए यहां पर काफी तेज रफ्तार से गाड़ी निकलता हुआ और उसी तरह से थोड़ा सा रनों का रफ्तार यहां से आगे बढ़ता हुआ। अभिजीत पाटिल साहब देखिए कुछ नजारा लेते हुए मैदान का, कुछ तस्वीर, लेकिन तस्वीर आपने तो बना दी इस टूर्नामेंट में, खिलाड़ियों का भी देखिए तस्वीर लेते हुए। और टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा है 24 के घर के पर। ओवर की बात करेंगे, कुछ गेंदें बची हुई हैं, अभी भी 4 गेंद बचा है और रोशन सर कहीं ना कहीं 35 तक भी पहुंचते हैं तो एक अच्छा टोटल माना जाएगा। और प्रीतेश देखिए थोड़ी सी महंगी साबित होते हुए यहां पर, लेकिन से देखते हैं आगे की 4 गेंद। इस बार भी अक्रॉस द लाइन खेल दिया और एक यानी तीसरा चौका निकलता हुआ, हैट्रिक बनाते हुए कमाल की बल्लेबाजी। सरपंच कोण गावचा जितेश शिसवे लय भारी, जितेश शिसवे लय भारी, जितेश शिसवे लय भारी. पालखीची सारी जबाबदारी अविनाश घराच्या खांद्यावरी, अविनाश घराच्या खांद्यावरी. हॅलो बघा आता ढाबेवाले जागे झाले, 2 चौकार मारलेले आहेत आणि जर का चौकारांची हॅट्रिक केली, मारली ना, लगेच पैसे काढले. किती? 1000 जगदीश मुकादम यांच्याकडून 1000 रुपयांचा आणि जयेश अविनाश वाकडीकर यांच्याकडून, उपसरपंच यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस आलं या खेळाडूला. बिल्कुल बिल्कुल इनामों की बरसात है और इसलिए ठीक है माली सर, मैं कहता हूँ खराब शॉट का चटनी बनाकर एक दिन में समाप्त कीजिए, अच्छा शॉट का आचार बनाकर साल भर खाइए। और जितना भी गेंद बचा है यहाँ से अच्छा शॉट जो होता है ना वो सिलेक्शन को आप कंटिन्यू रखिए, शायद चौका मिलता रहेगा। और ये चलिए ये क्या हो गया, कुठला शॉट? क्या 3 चौके मारने के लिए चौथे के लिए क्यों नहीं यहाँ पर कदम बढ़ाए आगे। और यहाँ पर चलिए स्ट्राइक पर आ चुके हैं बाहुबली, बहुत बड़े छक्के लगाए थे। क्या इस बार पुणे हाईवे पर जो गाड़ी जा रही है वहां तक गेंद को पहुंचा पाएंगे? ये लगा कि क्या छोटा या क्या शुरू का आखिरी समय में चंद्रने घेऊन गुलाल भंडारा तो उधळीला, भंडारा तो उधळीला, भंडारा तो उधळीला. विवेकरत्ने मानपान देवाचा आणि 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 आणि. ये चलिए जगदीश जी आउट होके फिर मुस्कुरा रहे हैं, चेहरे पे मुस्कान है क्योंकि एक बड़ा शॉट खेल कर आए हैं। नहीं अक्सर खिलाड़ी भी ऐसे रहते हैं ना, गम में भी मुस्कुराते रहते हैं और खुशी में भी मुस्कुराते रहते हैं, क्योंकि स्कोर बोर्ड देखिए अच्छा आ चुका है यहाँ पर शायद संघर्ष करने का। 29 रन बनाए हैं। गेंद की बात करेंगे यहाँ से गेंद कितनी बची है, ऊपर की आखिरी गेंद और रोशन सर कहते ना कुंडी मत खटखटाना सन्नाटा है जमाना, हो सके तो डायरेक्ट चौका या छक्का लगाना, फिर एक पॉइंट टोटल देखने को मिल जाएगा। शायद रोशन सर को भी कमेंट्री करने में कुछ मजा आ जाएगा। तो चलिए इस टूर्नामेंट का बिल्कुल आयोजन करता हूं कि और ये चलिए आखिरी गेंद के ऊपर डिफेंसिव शॉट और टारगेट की बात करेंगे 29 बनाए 30 रनों के टारगेट से। और मैं यहां से ज्यादा वक्त नहीं लूंगा,
आयोजनकर्ताओं का भी शुक्रिया अदा करना चाहूँगा। इस टूर्नामेंट में हमें काफ़ी समझने के लिए रोशन सर, पूरी कमेंटेटिव डिपार्टमेंट, यूट्यूब लाइव और डीजे, जितने दर्शक खिलाड़ी, सबका तहे दिल से शुक्रिया। और मैं यहाँ से अपनी कमेंट्री को समाप्त करता हुआ जय हिंद, जय महाराष्ट्र। हा बाबूशा, एक जबरदस्त आयोजन आपण या टुर्नामेंटचं पाहिलेलं आहे आणि मी आमचे हेमराज म्हात्रे, माईक एक घेऊन या इकडे. रोशन, एक कॉर्डलेस माईक आणा. युवक काँग्रेस चषक 2020चा आता हा शेवटचे काही तास संपायला राहिलेले आहेत. असं म्हणतात की याचसाठी केला अट्टाहास, शेवटचा क्षण गोड व्हावा. आणि हा शेवटचा क्षण, आणि या शेवटच्या क्षणी ज्या ज्या आयोजकांनी हे आयोजन केलेलं आहे त्या आयोजकांचं खरं तर आम्ही मनोगत जाणू इच्छितो. ज्यांचा वाढदिवस हेमराज म्हात्रे, अगदी धूमधाममध्ये आपण इथे वाढदिवस साजरा केला, ते हेमराज म्हात्रे, अभिजित पाटील, विश्वजित पाटील आणि मेघनाथ पाटील या चौघांची भरपूर मेहनत फळास आलेली आहे. आपण त्यांना जरा विचारू या आयोजनाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, या मॅच बद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. राजू चौधरी, आपण पण या. राजू चौधरी, भूषण या. ही सगळी युवा पिढी, काँग्रेसची ही सगळी युवा फळी ज्यांनी या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं. हेमराज म्हात्रे, आपलं मनोगत व्यक्त करा. प्रितेश साहू या. प्रितेश साहू, उपाध्यक्ष रायगड जिल्हा युवक काँग्रेस. हेमराज, कसं वाटतंय या तुमच्याच वाढदिवसानिमित्तानं तुमच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेली ही टुर्नामेंट? खूप हे आनंदाचे 4 दिवस होते, कारण 1 महिन्यापासून खूप मेहनत अभिजित पाटील असेल, विश्वजित पाटील असेल, मेघनाथ पाटील, राजीव चौधरी, प्रितेश साहू, डॉक्टर धनंजय क्षीरसागर आज उपस्थित नाहीत आपल्यात, परंतु डॉक्टर धनंजय क्षीरसागर यांनी जी मेहनत घेतली 1 महिन्यापासून पूर्ण टुर्नामेंटचं नियोजन, आयोजन, संघ खेळवणे, त्यात ट्रॉफीज घेणे, हे करणं, निमंत्रण पोच, सर्वात मोठं काम असतं निमंत्रण पोच करणे. आणि निमंत्रण पोच केल्यामुळेच आपल्याला हे सर्व पाहुणे आज जे लाभलेले आहेत ते जी मेहनत सर्व आहे ही फार मोठी मेहनत आहे. आज म्हणजे एक आनंद असा होतो का 2014 साली एक मोठी जिम्मेदारी आर सी घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला भेटली. पनवेल विधानसभा युवक काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांनी मला दिलं आणि त्यानंतर या युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षासाठी जी घोडदौड आम्ही सुरुवात केली व त्यात सर्व युवकचे सहकारी माझ्यासोबत होते. विश्वजित पाटील, अभिजित पाटील, राजूभाई, राहुल जानोरकर आमच्या तिथे बसलेले आहेत, डॉक्टर धनंजय क्षीरसागर जे डॉक्टर आहेत पदवीने, फार मोठे आहेत आमच्याशिवाय, परंतु त्यांनी माझ्या नेतृत्वाखाली उपाध्यक्षपद घेतलं युवक काँग्रेसचा आणि माझ्या नेतृत्वात काम केलं. परंतु आज ते सोशल मीडियाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होऊन सोशल मीडिया महाराष्ट्रातली बघतात. तर असे डॉक्टर धनंजय क्षीरसागरसुद्धा आमच्यासोबत काम केलं. आणि निश्चितच आज जे 2 व्यक्ती इथे बसलेले आहेत, महादेवजी कटेकर साहेब आणि सुदाम पाटील साहेब, युवकांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपले जनार्दन पाटील जे कधी डगमगत नाही, म्हणजे ग्राउंड लेवलला काय काम असतं जर ते कोणी शिकायचं असेल तर जनार्दन पाटील साहेबांकडनं शिकायला पाहिजे. अशा सर्व नेत्यांच्या सानिध्यात राहून आम्हाला जे काम करता आलं. मग 2015 सालच्या आमच्या अनेक कार्यक्रमातून जेव्हा 2015ला मला पद भेटलं, त्याच्यानंतरचा जो हे पिरियड गेलं त्यामध्ये 2016ला 2017ला आम्ही नाईट टुर्नामेंट्स भरवल्या टेंबोडे या गावी, टेंबोड्याला अतिशय उत्तम प्रकारे त्यासुद्धा टुर्नामेंट आम्ही संपन्न केल्या. या 1 वर्षाचा गॅप आमचा मध्ये पडला कारण युवक काँग्रेसची निवडणूक त्यामध्ये होती आणि युवक काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये फार म्हणजे कष्ट करायचे काम, पूर्ण रायगड आम्हाला फिरायला लागत होतं आणि तो पिरियडसुद्धा या क्रिकेटच्या सीझनचाच होता, त्यामुळे आम्हाला त्या काही आम्हाला भरवता आल्या नाही. परंतु अभिजित पाटील यांचा एक निश्चय किंवा त्यांचा एक संकल्प होता का हेमराज म्हात्रे यांचा वाढदिवस या 2020 साली येतोय आणि त्या वाढदिवसानिमित्त या टुर्नामेंट पुन्हा आयोजन करायचं आणि ते मी माझ्या भागात करेन हा संकल्प होता. विश्वजित पाटील, राजीव चौधरी, डॉक्टर धनंजय क्षीरसागर यांचा त्याला पाठिंबा होता आणि त्याच्या त्या माध्यमातून या टुर्नामेंट
का घेण्यात आल्या. मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे का माझे हे शिलेदार, युवकांचे शिलेदार आज माझ्यासाठी, माझा गौरव होण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांचा माझ्याबद्दल असणारा प्रेम किंवा जिव्हाळा हा खूप महत्त्वाचा आणि खूप म्हणजे भावनिक मला करून जातो का अशा पद्धतीचे प्रेमळ मित्र जेव्हा आपल्या सोबत असतील तेव्हा आपल्या या जीवनाचं सार्थ कुठे ना कुठे हे चांगल्या पद्धतीने होत असतं. मी सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आणि आमच्या सर्व नेत्यांचं आभार मानेन का आम्हाला त्यांनी आर.सी. गरज साहेब असतील, मरेंद्र गरज साहेब असतील, विशेष करून अमित जनक साहेबांचा आभार मानेन कारण आम्ही निवडणुकीच्या वेळेस इलेक्शन्स होत असतात आणि त्या इलेक्शनमध्ये आम्हाला वोट करायचं, आम्ही अमित जनक साहेबांना मदत केली होती त्या क्षणाला आणि त्यांनी तो एक कुठे फळाचा वाटा म्हणून आम्हाला त्यांनी मदत म्हणजे ह्या वेळेस टुर्नामेंटला पहिल्यांदा बोलवलं आणि पहिल्या टाइम ते आले. मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्यावर ते प्रेम दाखवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण आपला जे सौंगडी आहेत, तुमचे जे सहकारी आहेत, यांचे आपण आभार मानलात. तुम्हाला मनापासून आम्ही धन्यवाद देतो आणि तुम्ही भाग्यवान आहात की असे हे सगळे तुमचे साथीदार, तुमचे शिलेदार तुम्हाला भेटलेले आहेत. अभिजित, काय म्हणाल, तुम्हाला काय वाटतं या टुर्नामेंटच्या निमित्तानं? जिथे आम्हाला हा तिरंगा आणि काँग्रेसचा हात दिसतो, आम्हाला आमच्यामध्ये आपोआप एक नवीन ऊर्जा मिळते. आता मागचे 5 वर्ष आम्ही खरं तर राजकारणात येण्याची म्हणजे जेव्हा काँग्रेस विरोधात आली तेव्हा आम्हाला राजकारणात येण्याची संधी मिळाली. म्हणजे ही जेव्हा विरोधात असता आपण तेव्हा काम करण्याचं आपल्याला म्हणजे वाव असते काम करण्याची, त्यातून आपण नेतृत्व दाखवू शकतो किंवा पुढे येऊ शकतो आपण. पण जेव्हा आमच्या मनात असं आलं काँग्रेस प्रेम जे उफाळून बोलतात ना, एक नवीन रक्त, ते आमच्यामध्ये नवीन ऊर्जा, माझे वडील असतील, आर.सी. भाई असतील, नेहमी यांची साथ होती. याच्या आधी आम्ही राजकारणामध्ये ॲक्टिव्ह होतोच, पण जरा सर्वांना माहिती आहे 2014 नंतरचा काळ खरी गरज आम्हाला तेव्हा होती पक्षाला आणि आम्हाला संधी मिळाली त्यावेळेस. त्यामुळे हा एक आमचा नशिबाचा भाग सुद्धा आम्ही मानू शकतो. कारण जर 2014ची लाट नसती तर कदाचित आम्ही इथे नसतो. म्हणजे हे मी स्वतः मान्य करतोय की 2014ची लाट नसती तर आम्ही इथे नसतो, म्हणजे काहीच नसतं. विरोधामध्ये काम करत असताना आमच्यावर खूप टीका झाली की बाबा तुम्ही कट्टर आहेत, कट्टर बोलता तुम्ही. आम्ही कधीही वाईट कोणाला कधी बोललो नाही, जे आम्ही काँग्रेसचे विचार आहेत ते बोललो. याच्यामुळे आम्ही कदाचित प्रकाश झोतात आलो आणि सर्व आम्हाला ओळखायला लागले. पण आज आम्हाला आयोजन करताना म्हणजे एक अभिमान वाटतो की आम्ही युवक काँग्रेसच्या नावाखाली करतोय. फक्त 2 मिनिटं थांबवा खेळ, 2 मिनिटं सर थांबवा. काँग्रेसच्या नावाखाली आम्ही करतोय. म्हणजे एक मला सर्व खेळाडूंचे अभिनंदन हे करायला लागेल की सर्वांना हे आयोजन आम्ही थोडं छोट्या प्रमाणात केलं असेल पण सर्वांना आवडलेलं आहे आणि हीच प्रेरणा आम्हाला, अशीच प्रेरणा याच्यातून मिळेल आणि पुढच्या वर्षी यापेक्षा जोरात आयोजन नक्कीच आम्ही करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मस्त आयोजन तुमचं झालेलं आहे आणि हेमराज म्हात्रेंचा वाढदिवस. चौधरी साहेब, काय बोलणार आपण? तुम्हाला मनापासून धन्यवाद. या सर्व खेळाडूंच्या वतीनं धन्यवाद, कारण एक प्लॅटफॉर्म या आपल्या परिसरामध्ये सर्व माझ्या सहकाऱ्यांचा आणि खेळाडू मित्रांचा आणि सर्व खेळाडूंचा आणि प्रेक्षक रसिकांचा आभारी आहे. इथे 4 दिवस कोणत्याही स्पर्धेला गालबोट न लावता इथे सर्वांनी, म्हणजे हे सर्वात महत्त्वाचं असतं, हे आमचे अंपायर्स असतील, स्कोरर्स असतील, कॉमेंटेटर असतील आणि त्यांना सर्व साथ देणारे प्रेक्षक वर्ग असेल. प्रेक्षकांची सुद्धा हुल्लडबाजी इथे बघायला मिळाली नाही. काही स्पर्धा अशा असतात इथे खूप मोठ्या प्रमाणात अशा संकटांना सामोरं जावं लागतं, पण इथे असा कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. आमचे कोणगावचे सर्व सहकारी असतील, विशेषतः म्हणजे आम्ही बोरल्याचे असून कोणगावात आयोजन केलं पण आम्हाला कुठेही कधी कमतरता भासली नाही की बाबा हे आमचं आयोजन कोणगावामध्ये आहे, आम्हाला तिकडून इकडे यावं असं अजिबात 1 सेकंद सुद्धा वाटलं नाही. खूप सर्व गावकऱ्यांचे आम्हाला सहकार्य लाभले, त्यामध्येच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. नक्कीच आपल्या भावना सगळ्यांच्या पर्यंत पोहोचल्या. तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि वळूया आता पुन्हा एकदा मॅच कडे. मला वाटतं रोशन सकपाळ धावत सुटलेले आहेत, कारण हा सामना फायनलचा सामना आहे आणि अटी तटीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिरडोन विरुद्ध कोपरोली. मात्र माईकवर येतील रोशन सकपाळ. सर थँक्यू. खूप मोठा सामना आपण पाहतो आहोत. चॅम्पियनसाठी
लढला जाणारा हा सामना एकीकडे असणार आहे शिरडोन तर दुसरीकडे असणार आहे कोपरोली. आपण धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा होत आहे धावफलकावर. पाठलाग करायचा आहे तो मात्र 30 धावांचा. पहिलं षटक कार्यरत आहे. प्रतीक गोलंदाजी करतोय आणि खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो आहोत. कोपरोली आणि शिरडोन संघाला पुन्हा एकदा शुभेच्छा. प्रदीप मुकादम याच्यासाठी जयेश मुकादम साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रतीकसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते 1000 रुपयाचं पारितोषिक जयेश मुकादम आणि घेऊन जायचंय. गोलंदाजाचा विचार केला प्रतीक गोलंदाजी करतोय. येस 30 धावांची गरज आहे. अर्थातच 6 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. म्हणजे अजूनही 24 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी फलंदाजी करत असलेल्या उरण कोपरोली संघाला. उरण तालुका उरण तालुका आणि पनवेल तालुक्यामध्ये रंगली जाणारी ही जबरदस्त लढत आपण पाहतोय. हवेमध्ये बॉल आणि सरळ जातोय सीमारेषे बाहेर. षटकार कोपरोली संघाचे पाठीराखे कुठे आहात आपण? शिरडोन संघाचे पाठीराखे आपण सांगा कुठे आहात? येस जोरदार आवाजानं मात्र या शेवटच्या सामन्याचा स्वागत करत असताना प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. खूप मोठी स्पर्धा. सनी गाताडे आमचे मित्र सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. 6 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 12 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. एक षटकार लगावला गेला या बॉलवर. मात्र यावेळेला हवेमध्ये बॉल यासाठी सेकंड विकेट इज गॉन. इथून मात्र परतावा लागतोय. फलंदाज परत येतोय तो मात्र चरण म्हात्रे. हेमराज म्हात्रे नावाचा अध्यक्ष युवक काँग्रेसचा. विश्वजित पाटील नावाचा अध्यक्ष पनवेल विधानसभेचा. आयोजन भारी बोरले गावान क्रिकेट सामन्यांचा. आयोजन भारी बोरले गावान क्रिकेट सामन्यांचा. युवक काँग्रेस चषक जिल्ह्यात गाजतय हायलाय मानाचा. युवक काँग्रेस. थँक्यू. आपण पाहतोय यावेळेला मात्र किती पाहिजेत सांगा. सगळेजण विचारतात. 12 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत धावफलकावर. आपण पाहतोय पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या अंती 12 धावा. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अर्थातच 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी अजूनही कोपरोली संघाला. विकेटचा जर विचार केला आपण तर 2 विकेट इथून परत आहेत. फलंदाजी 3 विकेट इथून परत आहेत फलंदाजी करत असताना कोपरोली संघाचे. नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत आशिष याला. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. गोलंदाजीचा जर विचार केला आपण तर नवीन गोलंदाज पाहणार आहोत शिरडून संघाकडून देवेंद्र मुकादम. आज आपण हॉटेल व्यावसायिक वाकडीकर साहेब असतील, त्यानंतर जगदीश मुकादम, विशाल मुकादम हे आता मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. अर्थात चेहऱ्यावर त्यांचं स्मृती हास्य सुद्धा आहे. पारितोषिक पहिलं येऊ किंवा दुसरं, परंतु या रात्रीच्या क्रिकेट स्पर्धेमधून आम्ही जिंकून काहीतरी नेणार आहोत हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच पाहायला मिळेल. शिरडोन गावामध्ये पहाटे पहाटे जल्लोष असणार, यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. आणि कोपरोली गावामध्ये सुद्धा जल्लोष असणार, कारण कोणता तरी पारितोषिक त्यांच्या पण वाट्याला येणार आहे. आणि खूप मोठं स्ट्रगलिंग, खूप मोठी ताकद कोपरोली संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये लावलेली आहे. मोठमोठ्या मातबर संघांना पराजित करत असताना 2 हात करताना शिरडोन, क्रांतीवीर शिरडोन आणि एकीकडे उरण कोपरोली संघ आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. 12 उर्वरित चेंडू आणि 18 धावांची गरज. अभिजित पाटील, यशवंत पाटील पहा आज त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे या स्पर्धेचा निरोप देताना तो अप्रतिम. त्यावेळेला स्लोअर पद्धतीची डिलिव्हरी आणि इथून मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. काय चाणक्य ती पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज देवेंद्र मुकादम याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. हा स्लोअर पद्धतीचा बॉल होता आणि यावर मात्र कोणत्याही प्रकारची धाव काढून दिली नाहीये. आता मात्र 11 चेंडू उर्वरित आणि 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अंतर वाढत चाललेला आहे कोपरोली संघासाठी. आणि यस, यावेळेला गोलंदाज सज्ज आहे. स्लोअर पद्धतीचा बॉल इथून मात्र बऱ्याच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यस विकेट. रायगड जिल्ह्यानं डंका वाजताई, रायगड जिल्ह्यानं डंका वाजताई. काँग्रेसच्या सगाचा डॅशिंग
थँक्यू. शिरडोणगावचे जे पाठीराखे आहेत, आय नो तुमचा आनंद मला समजतोय, परंतु सीमारेषा ओलांडू नका प्लीज. आणि तुम्हाला नाचाचा चान्स मिळेल, कारण ज्यावेळेस आपण विजेता व्हाल आम्ही तुम्हाला स्वतःहून सांगू आता बिंदास नाचा. हा नक्कीच तो आठवण देतोय. शिरडोन आणि बोर्ले संघ, एक बॉल एक धावेची गरज होती आणि बोर्ले संघाच्या क्षेत्ररक्षकांना झेल सोडलेला मला शैलेश सांगतोय. आणि इथून मात्र आपण पाहतोय उर्वरित चेंडू आहेत ते मात्र 10 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. अजूनही शिरडोन जिंकला नाही आणि नाही हरला कोपरोली संघ. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, क्रिकेटच्या पटलावरती काहीही कधी होतं. रोशन जय बजरंग हॉटेलच्या मालकांकडून दत्ता मुकादम यांच्याकडून जर का झेल घेतला, विकेट घेतली, हा बघा थांबला तो पण, म्हणजे तयारीत दिसतोय. जर का विकेट घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक मिळणार. हा सर, आणि दुसरी गोष्ट पैसे सगळ्यांकडेच असतात तो, प्रत्येक विकेटला 500. परंतु देण्याची दानत असायला हवी. ती देण्याची दानत ठेवून ही मंडळी आपल्या गावाच्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम करत आहेत. यावेळेला मस्त फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र रनआउटचा चान्स होऊ शकतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव पूर्ण केली जाते या दरम्यान. आणि या एक धावेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं धावफलकावर धावा लगावल्या जात आहेत त्या मात्र 13 धावा, म्हणजे उर्वरित 9 चेंडू असणार. आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती मात्र 17 धावांची. 9 चेंडू 17 धावा असे गणितीची आकडेमोड आपल्याला पाहायला मिळते. या क्रिकेटनं शिकवली या गणिताची आकडेमोड आम्हाला, कारण तसं पाहायला गेलं तर हे आकडेमोड क्रिकेटमध्ये बऱ्याचशा वेळेला दाखवली जाते आणि ती आता हृदयाचे ठोके वाढवणारी आकडेमोड आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडू शेवटचे आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहाल देवेंद्र मुकादम, याला ऑन स्ट्राईक खेळतोय फलंदाज कोपरोली संघाचा अभय बात्रे. आणि 9 चेंडू आणि 17 धावांचा पाठलाग करायचा. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पेट्रोलिंग केली जाते. विकेट किपर पहा किती चाणाक्षरित्ती हा सामन्याला क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज आहे. मोठा फटका जरूर खेळला. यावेळेला मात्र षटकारासाठी या बॉलला फेकून दिला फलंदाजानं आणि इथून मात्र स्मशान शांतता पसरली, ती मात्र शिरडोन संघाच्या खेमामध्ये. आपण पाहतोय अभय यानं पहिल्या चेंडूवर अटॅक केला. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, म्हणजे अर्थातच आता चेंडू असणार आहेत 8 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 8 चेंडू 11 धावा. इथून मात्र डाव्या हाताचा फलंदाज खेळतोय ऑन स्ट्राईक. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेला मात्र ब्रश केला. चांगली फिल्डिंग ही पाहायला मिळाली. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये आणि या एक धावेच्या माध्यमातून आपण जर धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावा लगावल्या जात आहेत त्या मात्र 20 धावा. 7 उर्वरित चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पाठीराखे पहा किती जल्लोषामध्ये आहेत. पहाटेचा वेळ आहे आणि प्रत्येक जण आपल्या संघाला सपोर्ट करताना पाहायला मिळतोय. नाही रोशन, आत्ताचा जो ही शेवटची 10-15 मिनिटं आहेत ना ती पाठीराख्यांचीच आहेत. हा नक्कीच, त्यांचीच मजा आहे खेळाडूंपेक्षा. नक्कीच आपण कोपरोली संघाचे पाठीराखे असो अथवा शिरडोन संघाचे असो, जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला मोठा फटका जरूर खेळलाय. हाला दणदणीत षटकार. आता मात्र उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. फलंदाजी आपलातून 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. माफ करा, माफ ना, मी बघत होतो तुमचं लक्ष आहे का. मला माहिती होतं 6 चेंडू आणि 4 धावांचीच गरज आहे ती, परंतु चांगलं लक्ष आहे आपलं. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. विजयाचा समीप आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला आपण तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र आता 26 धावा. फक्त 4 धावांची गरज आहे. अशामध्ये काही चमत्कार करतोय शेवटचा गोलंदाज.
अक्षय भोपी. जर कदाचित सर टिकीमाजी सर अक्षय भोपी याने या 4 धावा वाचवल्या तर अक्षरशः शिरडोन गावामध्ये त्याला त्याची मिरवणूक निघणार यामध्ये तिळ मात्र शंका नाहीये. कारण आणि ज्या वेळेला युवक काँग्रेस ट्रॉफी होईल त्या वेळेला अक्षय भोपी याचं नाव आवर्जून घेतलं जाईल. परंतु जे स्वप्न दाखवलंय विजयाचं आशिष यानं, जे स्वप्न दाखवलंय विजयाचं अभय यानं, ते स्वप्न पूर्ती करतोय का हा फलंदाजी करत असलेला संघ अर्थातच उरण कोपरोली संघ हे पाहणं फार गरजेचं. शेवटचा षटक आपण पाहणार आहोत. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. डाव्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईक खेळतोय अभय. डाव्या हाताचा फलंदाज तसं पाहायला गेलं तर खूप मोठं गुणकारी औषध असतं, टेनिस क्रिकेट असो अथवा लेदर क्रिकेट. यस, पहिला बॉल, मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न. एक बॉल तर इथून कव्हर केलाय गोलंदाज अक्षय भोपी याच्या माध्यमातून. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. हा काही मोठे विक्रमाची पारितोषिक टिकेमाई सर. एक षटकाराला 10,000 रुपयाचं जनार्दन वाकडेकर यांच्या माध्यमातून या अक्षय याला पारितोषिक लागले गेलेलं आणि तो षटकार सुद्धा लगावला गेलेला अक्षय याच्या माध्यमातून. यावेळेला मात्र अपील होते. पंचांचं बोट आकाशाकडे. 4 चेंडू आणि 4 धावा. काय जबरदस्त अफलातून रंगत पाहायला मिळते या डीजे. थँक्यू. गिरीश मुकादम हॉटेल जय मल्हारचे ऑनर्स आहेत. बॅक टू बॅक 3 विकेट हायट्रिक जर मिळवली तर 3,333 रुपयाची शुभ रक्कम आपल्याला कॅश प्राइज दिली जाईल. नाही, हे जे आलेले ते कोण? तुमचे भाऊ माहितीये ना, पण ज्यांना बक्षीस द्यायचं त्यांना माहितीये का? एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर रोशन फायनलचा सामना कसा व्हायला पाहिजे ना तसाच झालेला. आता कोणी जिंको कोणी हारो, विजय क्रिकेटचा झालाय. नक्कीच शेवटी क्रिकेटमध्ये जिंकतात आयोजक, जिंकतो क्रिकेट याच तर नाव क्रिकेट आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. बरीचशी पारितोषिक माझ्या जवळ सुद्धा 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे, ते आपण सामना संपल्यानंतर घेऊन जायचं. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. शिरडोन विपक्ष उरण कोपरोली या 2 संघांमध्ये क्रिकेटची ही लढाई आपण पाहतोय. हा रणसंग्राम मैदानाच्या मध्ये टेनिस क्रिकेटचा थर्रार आपण इथे पाहतोय. युवक काँग्रेस ट्रॉफी 2020चा शेवटचा सामना मित्रांनो. 4 चेंडू 4 धावा. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. खेळ आपल्याला पाहायचा तर टाळ्या आपल्याला ऐकायला मिळायला पाहिजेत, कारण टाळ्याने उत्साह वाढणार आहे गोलंदाजाचा आणि उत्साह वाढणार आहे फलंदाजाचा. इथून मात्र परततोय फलंदाज. काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. थँक्यू. साईदीप हॉटेलचे ऑनर सुद्धा इथे आलेले आहेत. जयेश मुकादम. साईदीप हॉटेलचे मालक जयेश मुकादम यांच्याकडून 3 डॉट जर याच्या पुढचे पण चेंडू काढले तर ना 500 रुपयांचं पारितोषिक. बघा हा, राजकारणातले आता शेवटच्या पेट्या. 1 वॉर्ड झाला, दुसरा वॉर्ड झाला, आता 3रा वॉर्ड फुटणार आहे. अविनाश वाकडीकर उपसरपंच मॅच निघाली तर 2,000. बघा या गोलंदाजा जबरदस्त गोलंदाजी आज इथे झालेली आहे. असं वाटलं नव्हतं, असं वाटलेलं की आता कोपरोली संघ जिंकला, पण नाही. क्रिकेट मधला थरार बघा, क्रिकेट मधली अनिश्चितता बघा. एक जबरदस्त खेळ आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. सुरेश भटांची एक कविता आहे, रोशन विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. असं हे सामर्थ्य प्रत्येक खेळाडूमध्ये असतं, फक्त त्याला वाव आणि वेळ येणं गरजेचं असतं. नक्कीच. आणि असं म्हटलं जातं सर की स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण ढासाळलेल्या घरांच्या विटा सुद्धा लोक सोडत नाही. संकटावर अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच व्हायला हवा. उर्वरित चेंडू आहे 3 आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. आता पारितोषिक प्लीज, कारण समोर सामना एवढा रंगतदार आहे की पारितोषिक आता इथे मात्र मोठा फटका
आणि इथून मात्र सामना संपुष्टात आणतोय फलंदाज. थँक्यू. दोन्ही संघाचं अभिनंदन.